मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। तब्बल 11,558 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। बघा, नवीन भरती निघालेली आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तब्बल 11,558 जागांसाठी भरती आलेली आहे। रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही भरती निघालेली आहे। 21,700 रुपये पगार मिळेल आणि ही संधी सोडू नका, लगेच अर्ज करा। बघा, लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करू शकता आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। तर लवकरात लवकर तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि त्यानंतर लगेचच अप्लाय करायला सुरुवात करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड, रिक्वायरमेंट ऑफ द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, NTPC, ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट। बघा, अशा प्रकारचे ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट लोकांसाठी ही भरती निघालेली आहे। यामध्ये आपण डिटेल्स पद्धतीने डिटेल्स व्हिडिओ पाहूया आणि डिटेल्समध्ये व्हॅकन्सीबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। डिटेल्समध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती काढलेली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग ती माहिती पाहूया आपण। बघा, RRB NTPC भरती 2024 मध्ये ही भरती निघालेली आहे। रेल्वे भरती बोर्ड NTPC अंतर्गत पदाच्या एकूण 11,558 जागा, रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा 13 ऑक्टोबर 2024 ही पदवीधर उमेदवारांसाठी आहे आणि अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी 20 ऑक्टोबर 2024 ही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे। पदांचे नाव काय आहे बघा, गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि कमिशनर कम तिकीट क्लर्क, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क, अशा पद्धतीचे पदाचे नाव आहेत। एकूण 11,558 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। पहा, वयोमर्यादा काय आहे, पदवीधरांसाठी 18 ते 36 वर्ष वयोमर्यादा आहे आणि त्याच पद्धतीने अंडर ग्रॅज्युएटसाठी पोस्ट ग्रॅज्युएटसाठी 18 ते 33 वर्ष आहे। आणि अर्ज शुल्क बघा, ST PWD साठी 250 रुपये आहे आणि जनरल OBC आणि EWS साठी 500 रुपये फी आहे। 250 आणि 500 रुपये फी आहे। त्याच पद्धतीने वेतन श्रेणी बघा, तुम्हाला किती पगार भेटणार आहे, 19,900 ते 35,400 पर्यंत पगार तुम्हाला मिळणार आहे। आणि अर्ज पद्धती कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आणि निवड प्रक्रिया काय आहे, तर परीक्षाद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा, पदवीधरांसाठी 13 ऑक्टोबर 2024 ही लास्ट डेट आहे आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर 2024 ही लास्ट डेट आहे। त्याच पद्धतीने पुढची माहिती पाहूया। हा, वॅकन्सी डिटेल पाहूया आपण। त्याचमध्ये बघा, वॅकन्सी डिटेल्समध्ये RRB NTPC वॅकन्सी ग्रॅज्युएट पोस्टसाठी काय काय वॅकन्सी लागणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते। नेम ऑफ द पोस्ट आणि टोटल RBS वॅकन्सी बघा, गुड ट्रेनर मॅनेजरसाठी 3,114 जागांसाठी भरती निघालेली आहे। चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी 1,736 जागांची भरती निघालेली आहे आणि सिनियर कम टायपिस्टसाठी 732 जागांची भरती निघालेली आहे आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी 1,507 जागा निघालेल्या आहेत आणि स्टेशन मास्टरसाठी 994 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि टोटल 8,113 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। ग्रॅज्युएटसाठी भरती आहे आणि अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएटसाठी खाली दिलेली आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया। बघा, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी 990 जागा आहेत, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्टसाठी 361 जागा आहेत आणि ट्रेनर्स क्लर्कसाठी 72 जागा आहेत आणि कमर्शियल कम तिकीटसाठी 2,022 जागा आहेत आणि टोटल 3,445 जागांसाठी ही भरती होणार आहे। बघा, 8,113 आणि ही 3,445 एवढ्या जागांसाठी ही भरती असणार आहे। तर टोटल बघा, एवढ्या साऱ्या जागांसाठी ही भरती निघालेली आहे। त्याच पद्धतीने पुढची इन्फॉर्मेशन पाहूया। बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते पाहूया। कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिस आणि इन्क्वायरी कम रिझर्वेशन क्लर्क, असिस्टंट स्टेशन मास्टर, गुड गार्ड स्टेशन
गुड गार्ड सिलेक्शन, ट्रॅफिक असिस्टंट यांच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन डिग्री लागणार आहे। त्याच पद्धतीने सीनियर क्लर्क, टायपिस्ट, सीनियर टाइम कीपर, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट यांच्यासाठी ग्रॅज्युएट डिग्री आणि रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि इक्विव्हॅलंट टायपिस्ट प्रोफेशन इन हिंदी, इंग्लिश आणि कोणत्या लँग्वेजमध्ये तर कम्प्युटर, याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर होणे गरजेचं आहे, टायपिंग होणे गरजेचं आहे हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये। त्याच पद्धतीने सॅलरी डिटेल्स बघूया। ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी 19,900 सॅलरी असणार आहे, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्टसाठी 19,900 असणार आहे आणि ट्रेनर क्लर्कसाठी 19,900 असणार आहे आणि कमर्शियल कम टायपिस्ट क्लर्कसाठी 21,700 असणार आहे आणि गुड ट्रेनर मॅनेजरसाठी 29,200 सॅलरी असणार आहे। त्याच पद्धतीने चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी 35,400 सॅलरी असणार आहे आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी 29,200 असणार आहे। ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी 29,200 असणार आहे आणि स्टेशन मास्टरसाठी 35,400। बघा 35,400 ही सॅलरी असणार आहे, 29,200, 35,400 ही सॅलरी असणार आहे। बघा वरील पदासाठी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज सादर करण्यासाठी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, ते काळजीपूर्वक वाचून घ्या। उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी। अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील। बघा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा त्यावेळेस संपूर्ण माहिती द्या आणि फॉर्म भरा। त्याच पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख काय आहे 13 ऑक्टोबर 2024 आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर 2024 अशा पद्धतीची ही जाहिरात होती आणि PDF माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले जाईल, त्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता आणि तशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।